कीर्तनाचे भाव या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे इरवीत धन ती मज मृतिकी समान. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे इरवीत धन ती मज मृतिकी समान. मनवाहरीचे दास तुका मने मजही आस तुमचे इरवीत धन ती मज मृतिकी समान. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजा टाळी विठ्ठल विठ्ठलांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारू मी आता. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपती गोपीश गोपीकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनीश्वरी वसुवानुसुते देवी प्रणामी हरिप्रिय. वांछकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. यैव 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 विलंब कवाया रावियला विलंब कवाया रावियला विश्वांबरे भगवते
तुम्हा आलू रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावया शुभटा हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार अष्टसी दिन बंदी के दादा अष्टसी दिन बंदी के दादा दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे गर्भ में अपना पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार विनती विठाला विठाला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठाला आम्ही तिने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे इरवीत धन ते मज मृतिके समान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग सर्वांचे परिचित जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून चांगल्या माणसाला देवाचं नाव घ्यायचं सांगतात किंबहुना सुखी माणसाचे लक्षण सांगतात विठाला कीर्तन सुरू करण्यापूर्वी काही महत्वाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान परमात्म्याच्या कृपेने प्रभू रामचंद्राच्या कृपेने बजरंगबलीच्या कृपेने गणरायांच्या कृपेने सद्गुरु सोनंद सुखनिवासी सद्गुरु गजानन महाराजांच्या कृपेने समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे श्रीक्षेत्र उमरी या भाविकांच्या उपस्थितीने होऊ घातलेला 1 दिवसीय कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवाचे मार्गदर्शक महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कथाकार कीर्तनकार तथा वारकरी शिक्षण संस्थेतून ज्यांनी हजारो विद्यार्थी घडवले पुढेही घडवत राहतात असे आदरणीय तुमचे आमच्या सर्वांचे लाडके रामानाचार्य निवृत्ती महाराज लकडे दादा यांच्या कुशल मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या गावचे भूमिपुत्र प्रत्येकाला हवस वाटणारं व्यक्तिमत्व संप्रदायामध्ये फार मोठं योगदान दिंड्यापासून गावातल्या मंदिरापर्यंत सगळ्या महाराज मंडळीला अनमोल असे सहकार्य करणारे आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय रामेश्वरजी पाटील गोरे यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजा बसल्या यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुणीजन महाराज मंडळी आहे ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्राला वेड लावलं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक महाराष्ट्राच्या बाहेरचे देश विदेशातले लोक ज्यांना आमंत्रित करतात अशा आपल्या या जालना जिल्ह्याचं वैभव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात ज्यांना गान कोकिळा म्हणून ओळखल्या जातं आपल्या मराठवाड्याचं तथा जालना जिल्ह्याचं वैभव आदरणीय कैलासजी महाराज पवार यांची उपस्थिती टाळ्या वाजवतो आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय कृष्णा महाराज आहे माझ्या समेत आलेले हरिभक्तीपरायण मृदंग विशारद अशोक महाराज सुळे आहे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पखवाज वादक ज्यांनी आताच्या घडीला अनेक विद्यार्थी मृदंग क्षेत्रामध्ये घडवले असे वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक उत्तराधिकारी
आदरणीय आमचे महादेव महाराज लकडे दादा यांची उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, पंचकृषीतेत आलेले सर्व भजनी मंडळी, यूट्यूब चॅनलचे मालक, एक दिवशी कार्यक्रम आहे, गोड अशी संशिष्टमय आमचे लवराजे, आदरणीय आमचे पांडुरंग तात्या पोहेकर आहे, बसणाऱ्यापैकी बरीचशी अंकुशदादा आहेत, बसणाऱ्यापैकी बरीचशी महाराज मंडळी आहे, इनेकरी बाबा आहे, गोड अशी संशिष्टमय. मला वाटत नाही हा एक दिवशी कीर्तन आहे, असं वाटतं का तपपूर्ती सोहळाच हे काय कोण आजचा. कीर्तनाला ज्यांची गरज आहे असा तरुण वर्ग भरपूर आहे, माता बहिणी भरपूर आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, दिलेल्या वेळेमध्ये थोड्या वेळामध्ये आपली कीर्तन सेवा थांबणार. माझे श्रीगुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज गहिनाथ गडकर बाबा मला जशी बुद्धी देतील तसं दिलेल्या वेळेमध्ये आपण ही कीर्तन सेवा थांबणार. विठाला अभंग 4 चरणाचा आहे, तुकोबरायांचा आहे. आणि तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून चांगल्या माणसाला देवाचं नाव घ्यायचं सांगतात. आज हरिदिनी आहे. कोणती दिनी आहे? म्हणजे एकादशी आहे, कमला एकादशी आहे. आणि महाराज तुम्हाला आम्हाला म्हणता, म्हणा काय म्हणा, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, ज्या देवाची आवड असेल त्या देवाचं नामचिंतन तुम्हाला आम्हाला महाराज करायचं सांगतात. आजचा काळही चांगला आहे. आजच्या आमच्यासारख्या महाराजाला चांगले माणसं शोधायची गरज आत्ता आदरणीय आमचे, तुम्ही झाकू नका बोटो, आदरणीय आपल्या जालना जिल्ह्याचं वैभव माझे जिवलग आदरणीय कैलासजी महाराज पवार यांचं गाणं गात असताना आता सोन्याचा भाव गगनाला भिडलेला आहे. आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान म्हणतात सोनं खरेदी करू नका, पण गाण्यावर एवढे प्रेम करणारे आमच्या बादराला 2 माणसांनी 2 अंगठ्या दिल्या. काय कला असेल यांची, पवार महाराजांची. आत्ता सांगत होते महादेव महाराजांना, मी ऐकत होतो, मला नाही सांगितलं, यांना सांगितलं. गुणवानावर प्रेम करणारी मंडळी आहे. आज चांगले माणसं शोधायची गरज नाही. आज इतके चांगले माणसं आज इतके चांगले आजच्या महाराजाकडे होऊन येतात ते चांगले माणसं. आजच्या महाराजाला म्हणतात, सांगा मी काय करू. मग महाराज सांगते, इकडल्या राहिलेलं तुम्ही करा आणि तिकडल्या राहिलेलं ते करतील. इतके चांगले. पण 375 वर्षापूर्वी तुकोबराया चांगला माणूस शोधत होते, तरीही महाराजांना सापडला नाही. मग बसणारे म्हणते, त्यावेळेस लोक काय करत होते? त्यावेळेस लोक असं करत होते, बाळा तू कितवीला शाळेत? 7वीला आहे. त्यावेळेस लोक काय करत होते? जिथं जाऊ नये तिथं जात होते, जे खाऊ नये ते खात होते. हे असं त्या काळातले संत त्या लोकाला सांगत होते, दादा तिथं जाऊ नको, ते खाऊ नको. आणि ते त्या संताला तुमचं आमचं घेणं देणं होतं. कोण्या संताला? त्या संताला म्हणजे जे आपल्यात नाही त्या संताला. कोणते संत? तुकोबराया, ज्ञानोबराया, सेना महाराज, सावता महाराज, गुरुबा काका, लती, मोमील, कबीर, कमाल, सजन कसाई. त्या संताला तुमचं आमचं काय होतं? घेणं देणं होतं. तुमचं आमचं घेणं देणं होतं. म्हणून आज माझ्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायाच्या पादुका हेलिकॉप्टरने फिरतात दादा. याचं कारण एक आहे, त्यांना तुमचं आमचं घेणं देणं होतं. म्हणून त्या संताला लोक आज डोक्यावर घेऊन नाचतात. त्या संताला घेणं देणं होतं. या संताला त्याचं काही घेणं देणं? बसणारी या संताला त्याचं काही घेणं देणं? बोला ना. या संताला त्याचं काही घेणं देणं नाही. या संताला एकच घेणं देणं आहे. बरोबर आहे का? विजय देवा बार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंदे. म्हणून तुकोबराय तुम्हाला आम्हाला म्हणत होते, म्हणा लोक म्हणण्याकरता तयार नाही. आज इतके चांगले माणसे. आता आला कुंभमेळा 2027 मधला. माझे श्री गुरु श्री श्री 1008 महामंडलेश्वर सद्गुरू फरसिवले बाप्पा. तुम्हाला सांगतो, आम्ही पॅन्डल टाकला. पॅन्डल म्हणजे मंडप टाकला. मंडप टाकल्याच्या नंतर बाप्पा मला म्हणले, गिरी महाराज आपण शहापूर, ठाणे, मुंबई पट्ट्यातून 5-5, 10-10 लोक अन्नदाते एकत्रित करू आणि कुंभमेळ्यामध्ये अन्नदान करायला सुरुवात करू. म्हणलं बाप्पा तो काळ वेगळा होता. आजचा काळ असा आहे. आजचा आपल्याकडं कोणीतरी असा अन्नदाता येईल आणि किती दिवसाचं अन्नदान घेईल हे मला सांगता येणार नाही. मी एकादशीच्या दिवशी बोलतो आणि खरं बोलतोय तुम्हाला. इतके चांगले माणसं आहे. तो अन्नदाता आला, म्हणला का हे पेंडल के मालिक कोण आहे? म्हणलं काय करायचं, अन्नदान मिळेल का? म्हणला आम्ही ती तर वाट पाहत होतो, वाट पाहे उभा. म्हणलं किती दिवसाचं अन्नदान घेतात तुम्ही? ते म्हणे कुंभ संपेपर्यंत. इथं चॅनल चालू आहे, मी नाव सांगतोय त्या माणसाचं.
कुंभ संपेपर्यंत अन्नदान करीन म्हणला. किती अन्नदान केलं? अहो त्याला खर्च किती आला? बसणारा एखादा म्हणेल 1, 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख, बरोबर आहे की नाही? त्याला अन्नदानाचा खर्च आला 1,46,00,000 रुपये. किती? 1,46,00,000 रुपये. त्या अन्नदात्याचं नाव आहे नितीनजी अग्रवाल, मुंबई. आम्ही सगळं संपल्याच्या नंतर म्हणलं आपण याला काहीतरी प्रसाद म्हणून एक शाल आणि श्रीफळ दिलं. म्हणलं हे प्रसाद घ्या. ते आलं मैकोर आणि ते म्हणलं मा गोधा माके मै कसम खाता बोले, जितना अन्नदान का पुण्य मेरे को मिला बोले, उतना पुण्य मैं सद्गुरु फरशिवले बाप्पा के चरण पे समर्पित करतात. आणि आपला 50 रुपये देणार म्हणतो 3 दिवस झाले मग यादीत नाव नाही. अरे इथं कोटीनं देणारे माणसं, आज माणसं इतके दातृत्व करणारे माणसं आहे. पण माझ्या महाराजांच्या काळात सापडेन दादा. परिणाम असा झाला, महाराज पाया पडले, हात जोडले, लागून या पाया विनवितो तुम्हाला कशा करता? करटाळी मुखी नाम करताळे बोला, मुखी नाम करताळे बोला, मुखी नाम करताळे बोला. हे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, हे करताळे बोला, करताळे बोला, मुखी नाम. हे विनवितो तुम्हाला, करताळी बोला, मुखी नाम. पाया पडले माणूस महाराज, तरी लोक ऐकण्याकरता तयार नाही. महाराज म्हणतात काय करावा? परिणाम असा झाला, तुकोबर आहे म्हणतात हे ऐकत नाही. दादा ऐका, माझ्या काय बाप्पाचं जाते, माझ्या काय खुशातून घेऊन तुम्ही करता काय हे? पण एक दिवस असा येईल, रडा लागले ना तर डोळे पुसायला घरातले बी येणार नाही, शेजारची येणार नाही, बाहेर गावची येणार नाही. परिस्थिती अशी निर्माण होईल, घरी रांडा पुरे मरती उपवासी. मग काय करणार? घरी निमोनिया दाखवावे काय, काळी तोंड जाये चुकोनिया. परिणाम असा झाला, या लोकांनी ऐकलं नाही. महाराज पाया पडले, हात जोडले. दादा नंतर तुकाराम महाराजाला राग आला. काय आला? कृष्ण बाबा राग आला. आपल्याला फक्त एका संताला राग आलेला माहितीये, त्या संताचं नाव आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. नाथ महाराज म्हणता, हरी नाही मुखासी अरे मुडा, ए मुडा, ए माणसा, तुझ्या मुखाला हरी येत नाही. याचा उत्तरार्ध घरी गेल्यावर बघा, आता नाही. पाठ आहे पण ते घरी गेल्यावर बघायचं आपण, म्हणजे पुस्तकात नाही. पाठ आहे पण महाराज बी म्हणतात. मग नुसती नाथ महाराजांनी शिविनेली, तुकोबरायांनी सुद्धा दिली. काय म्हणतात तुकाराम महाराज? किती सांगू तरी नाही कधी भटकी, किती सांगू तरी नाही कधी भटकी, चिचडीच्या रानातील, जय हो. चिचडीच्या रानातील, हे पुढे चिचडीच्या रानातील, रानातील, पुढे चिचडीच्या रानातील. गोड ब्रह्मन दिलं आमच्या कैलास महाराजांनी. पुढे सिंदळीचे रडतील. रडा लागले ना तर काय बघता माझ्याकडे महाराज? खरंच लोक रडा लागले. कोण? ज्यांच्या महाराज पाया पडले ते लोक. जवळचं गेलं, मागचं गेलं, उजव्या हाताचं गेलं, डाव्या हाताचं गेलं, तोंडापुढं होतं ते गेलं, पाठीमागचे घरातले पाठीमागं जमीन होती ती गेली. काही लोक नुसते जमिनीला पाहूनच रडा लागले. एक जण म्हणला कमरडलो, लय चांगलं होतं, काळीचं तुकडं होतं. काही जण अंगठी म्हणत होते त्याला, अंगठी सारखं होतं. गेलं, काय करावं? मग किती लोक होते? इतके लोक. आमचे गुरु महाराज सांगतात, आकडा सांगता येणार नाही इतके एकत्रित आले. एकत्रित येऊन त्यांनी एकच ठरलं, आत्महत्या. त्याच्यातला एक हुशार होता, ते म्हणे आत्महत्या करणं पाप आहे म्हणे. मग याला पर्याय काय? आज काय करायचं? आज मुलाबाळाला वस्त्र धान्य घेण्याकरता पैसा नाही, काय करायचं? त्याच्यातला एक जण म्हणला करुणा घन आहे. तुकोबरायांचं अंतकरण करुणा घन आहे. मला असं वाटतं आपण देऊगावात जावा आणि एकदा तुकोबरायांना म्हणावा आम्हाला काहीतरी द्या म्हणून. म्हणून सगळे लोक
देहू गावात आले, एकच कल्लोळ झाला, आरडा वरडा, इतके रडा लागले. रडण्याचा आवाज तुकोबरायांच्या कानावर गेला आणि तुकोबरायांनी प्रधानाला विचारलं कोण रडतं. म्हणून प्रधान आला आणि प्रधानाने विचारलं का रडतो. रडणाराने सांगितलं दादा तू विचारणारा कोण आहे. ते म्हणला मी तुकोबरायचा प्रधान आहे. रडणारा स्थिर झाला आणि रडणारा म्हणू लागला महाराज आमच्या पाया पडले. दादा आमची परिस्थिती अशी निर्माण झाली, आज मुलाबाळांना वस्त्र धान्य घेण्याकरता पैसा नाही, काय करावा. म्हणून आम्ही महाराजांकडे आलो. पर्याय अवस्था तुम्ही सांगा. एवढा करा, उपकार करा आणि महाराजाला निरोप द्या. जास्त विस्तार करत बसत नाही. महाराजाकडे प्रधान आला, महाराजांनी नमस्कार केला आणि महाराजांना पूर्ण हकीकत सांगितली. महाराज तुम्ही ज्यांच्या पाया पडले, हात जोडले, व्यसनापायी बर्बाद झाले, आज मुलाबाळांना वस्त्र धान्य घेण्याकरता पैसा नाही, ते तुमच्याकडे पैसा मागण्याकरता आले. आता बसणारे लोक डोके चालित. आपण जिथं डोकं चालत तिथं चालित नाही आणि नको त्या ठिकाणी चालल्याशिवाय. काही जण म्हणते तुकाराम महाराजाकडे एवढा पैसा होता का. मी सतत सांगत असतो उभ्या महाराष्ट्रामध्ये तुकोबरायांची दरिद्री परिस्थिती सांगणारा वर्ग जर कोणता असेल तर त्यांचं नाव हे जुने कीर्तनकार. यांनी म्हणावं काय सांगावं तुकोबरायांची परिस्थिती. बसणारे लोकांनी म्हणा तुम्हाला जशी सांगता येईल तशी सांगा. त्यांनी म्हणावं महाराजांच्या घरात झोपल्यावर चंद्र दिसत होता, बसणाराने असं करावं. बरोबर आहे, जस काय सांगणाराने पाहिला. महाराजांच्या घरात झोपल्यावर चंद्र दिसत नव्हता, चुलीवर हरळी नव्हती, पाणी प्यायच्या केळीवर फुटलेल्या नारळाची करुंडी नव्हती. महाराज किती श्रीमंत होते. माझ्या पुढे बराचसा तरुण वर्ग बसलेला आहे, सुशिक्षित आहे. किती श्रीमंत होते. आपण नाही म्हणत का महाराज आमच्या उमरी गावामध्ये एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे, एवढा मोठा श्रीमंत माणूस एवढ्या 5-50 खेड्यात त्यांचा कोणी बोला की. याचा अर्थ कसा आहे, श्रीमंत आहे. तसे तुकोबाराया सुद्धा आमाघरी दान शताचे करते, आमाघरी दान शताचे आमाघरी धन शताचे करते, आमाघरी धन शताचे रक्षकाची बोलता किती दिले 2. आता हे प्रमाण झाले. ती त्रिभुवनी आम्ही वैभव धनी. आमचं धन कोणतं आहे, टाळ मृदंग हा धन आहे. हे गाथ्यातलं झालं. आता माथ्यातलं नाही सांगत, ओरिजिनल सांगतोय. पुढे बसलेली सुशिक्षित मंडळी आहे, हे गाथ्यातलं श्रीमंती झाली, पण ओरिजिनल खानदानी श्रीमंती तुकोबरायांची. बसणारी मंडळी पुणे शहर डोळ्यापुढे आणा. कोणतं शहर, पुणे. पुणे शहरातील 375 वर्षापूर्वीचा नंबर 1चा श्रीमंत माणूस. जरा इतिहास बघा. त्या श्रीमंताचं नाव आहे अप्पाजी पाटील गुळवे. हे अप्पाजी पाटील गुळवे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचे कोण होते, बरोबर बोललात, कोण होते, सासरे होते. आता माझ्या पुढे बसणारे सगळेच रामदास स्वामी नाहीत, आपण सगळे संसारिक आहे. ज्याच्याकडे मुलगी आहे तो भाऊ म्हणतो दादा आपलं 1 एकर गेलं तरी चालेल, पण माझ्या बहिणीचं कल्याण झालं पाहिजे. प्रत्येकाचं ध्येय एक नाही. मग जरा थोडं चिंतन करा. कोणतं चिंतन, ज्याच्या घरात झोपल्यावर चंद्र दिसतोय, चुलीवर गवत आहे, पाणी प्यायच्या केळीवर फुटलेल्या नारळाची करवंटी आहे, पुण्यातील नंबर 1चा श्रीमंत माणूस जर तुकोबरायांना मुलगी देत असेल तर तुकोबरायांची श्रीमंती कशी असेल. ज्या अर्थी श्रीमंत माणूस मुलगी कोणाच्या तरी घरी देतोय
तेवढ्या ताकदीचंच घर पाहिजे ना. मग तुकोबरायची किती श्रीमंती असेल. याच्या पुढे जाऊन सांगतो, इथं चॅनल चालू आहे. महाराजांचा बिझनेस काय होता, प्रत्येकाचे बिझनेस वेगळे वेगळे. रायगड जिल्ह्यात जेवढे तालुके आहे ना, तेवढ्या तालुक्याला होलसेल भावामध्ये गुळ पुरविला जात होतं तुकोबरायच्या देहू गावातून. ही जी तिखट मिरची आहे, लाल मिरची, ही मिरची सुद्धा रायगड जिल्ह्यात जेवढे तालुके आहे कैलास बुवा, तेवढ्या तालुक्याला होलसेल भाव काय कलेक्शन येत असं. एक तालुका नाही, जिल्ह्यातले सगळे. एवढा मोठा बिझनेस, किती पैसा असेल. पण हे लोक म्हणले काहीतरी सांगा म्हणून सांगितलं. महाराजांजवळ किती पैसे होते, ते कुठे गेले. हेच लोक तिथं गेले आणि महाराजाला म्हणले, महाराज क्षमा करा, आता माळी घालायला तयार आहे, तुम्ही सांगताल ते ऐकायला तयार आहे, पण एवढी बार माफ करा. महाराज म्हणले ठीक आहे, चुकलेत ना, तुमच्या लक्षात आली ना. म्हणे हो. मग आता काय पाहिजे. काही नाही, पैसे पाहिजे. महाराजाच्या मुखातून सहज शब्द निघून गेला, तुम्हाला जितकं घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जा, वाडे उघडा. पहिल्याने बँके वगैरे नव्हत्या म्हणून लोक म्हणते बुरुजामध्ये लई अजून का पुरून ठेवलेलं. बरोबर आहे की नाही. महाराज म्हणतात जेवढे घेऊन जा. जी लोक वाड्यात गेले, महाराज ज्याला जे सापडलं तेवढं नेलं. हिरे माणिक मोती ज्याला जे सापडलं ते घेऊन गेलो. घरात काहीच ठेवलं नाही, काहीच ठेवलं नाही. महाराज म्हणले घरातलं सगळं नेलं, त्या जमिनीचं तरी काय करायचं. कोणत्या जे तुमचं चालू आहे ते शेत. आजच्या महाराजाचं आणि त्या महाराजाचा लई मोठा फरक आहे. महाराज म्हणता घरातलं सगळं नेलं, त्या जमिनीचं तरी काय करायचं म्हणून चालणाऱ्या लोकांना सहज महाराज म्हणले, हो तात्या, अण्णा, आप्पा, काका, भाऊ, अरे घरातलं सगळं नेलं, कोणाला शेतं लागत असले तर शेतं घेऊन जा. आता शेतं नेता येत असते तोय, पण त्याच्यात काही बुद्धिजीवी लोक होते. कोणते जीवी. बुद्धिजीवी, हुशार. काही लोक म्हणले शेतं म्हणतात का, मग महाराजाच्या शेताकडे पळले लोक. काही जणांनी एहिरीत उड्या टाकल्या. कशाला. एहिरीत उड्या टाकल्या म्हणजे आत्महत्या करायला नाही. ज्यांनी पहिली एहिरीत उडी टाकली ते एहिरीत पोहावा लागला. दुसरं येऊन उडी टाकणार, तितक्यात खालच्या पाहुणाराने अशी सुडकी घेतली, वर डोकं केलं, म्हणलं हे आपण घेतलं, तुम्ही पुढे चला. आणि नंतर प्रमाण झालं, आम्ही सदैव सगळं नेलं महाराजांच्या घरातून. महाराज म्हणतात चला, जमीन गेली, शेत गेलं, द्रव्य गेलं, सगळं गेलं, मला जे आवडतं ते तर कोण नेलं नाही ना. म्हणून घाई गडबडीनं तुकाराम महाराज वाड्यात गेले, तर त्यांना जे आवडत होतं ना महाराजांना, ते महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात असे वॉटर मोजणारे गाव आहे का ते त्या गावाला आवडतं. बघा तुम्ही, सप्त्याचं आता वर्णन न केलेलं बरं का. आता नुसत्या हारातन फुलातच 4-4 आणि 5-5 लाख रुपये चाललेले. म्हणजे याला नाव नाही ठेवत, उलटा प्रगती पथार संप्रदाय चालला, याच्यात आम्हाला आनंद आहे. पण त्या सप्ताहामध्ये महाराजांना जे आवडत होतं ते नक्की आवडतच असेल असं नाही. महाराजांच्या घरातून सगळं नेलं, पण त्या विण्याला कोणी हात नाही लावला. कशाला बोला विण्याला. आम्ही एक सांगत असतो, 10 लाखाचा सप्ताह करण्यापेक्षा 10,000 रुपयाचा करा, पण सगळं गाव एकत्रित येऊन त्या सप्ताहामध्ये इना वाजवा. सप्त्याचं फळ भेटा वाटत असेल ना, तर गावातल्या मंडळीने इना वाजवायला पाहिजे. तुम्ही म्हणता बाहेर गावच्या वाजवलं काही बिघडलं का, ते काय धोरणाने वाजित कोणते. मी माझा जरा थोडा विनोदी स्वभाव आहे बरं का. तुम्हाला मी सांगतो, आता हे सप्ताह आपला नित्यनैमित्तिक नाही, अमृत महोत्सव. कोणता महोत्सव. अमृत महोत्सव. अमृत महोत्सव म्हणलं ना, त्या सप्ताहामध्ये लहान महाराज नसते, असे महाराज आहेत ना, असे टप्पूच असते. कसे असते. टप्पू गाणारे बी टप्पूच, वाजिणारे बी
डबूज मंडपोले बी डबूज पुढं बसणारे बी ते मी कशाला म्हणतो पुढं बसणारे तसे. आता बघा कीर्तन संपलं महाराज 2 एकरचा मंडप आहे. किती एकरचा बोला बोला 2 एकरचा. कीर्तनकार महाराज निघून गेले. आता त्या मंडपामध्ये कोण राहिले 4 पारेकरी 3 झोपलेले आणि 1 जणाचं ते विना चालू. ह्या स्पीकरवाल्याला काही घेणं देस नाही. एकदा त्यांनी एम्प्लिफायर वगैरे गोळा केलं त्यांची तिथं रूम असते. 2 एकरचा मंडप आहे महाराज. एकदा त्यांनी कूलर टाकलं ते तिथं येणे करी 3 झोपलेले आणि 1 जणाचं चालू राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. आणि त्याला आठवण होती कशाची मज माझी झाली आणि 7 कोटी रुपयाचा आहे. त्याला काय घेणं दे नाही किती आवडायचा असो तो विना बंद करतो उज्या हात त्या बंडीत घालतो. ती जुनी बिडी काढतो. आपल्या भागात होती बा ती हिम्मतलाल पंतलाल जुन्या माणसाला माहिती लांबलंच बिडी होती अशी. तो उज्या हातात बिडी घेतो आणि जोरात फुरका मारतो आणि डाव्या हाताने ये ना भाना ना 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 ना. त्याला काय घेणं किती कोटीचा आहे ना काय. तुम्हाला एक सांगतो महाराज मी सांगितलं केवढा करायचा किती करायचं याचं घेणं देणं नाही. पण 2 गोष्टी या महाराष्ट्राला कळल्या ना. 2 गोष्टी कोणत्या कोणत्या. एक श्रुती नाम विना आणि पवित्र तुळशीची माळ जरी या महाराष्ट्राला कळली ना तर हा महाराष्ट्र सुजलम सुफलम कधीच होईल. पण नेमकं आपल्या ते लक्षात येत नाही. तुम्हाला मला येणं कळणार नाही. भासणाऱ्या माता बहिणीला माळ कळणार. आजी माळ शाश्वत आहे का नाशिवाने. ते म्हणते शाश्वत आहे पण आता कस काय म्हणावं. मग तुम्हाला सांगतो मी एखाद्या घरामध्ये वयोवृद्ध बाबा आहे हाडाकाडाचा वारकरी आहे सकल संतांच्या वाऱ्या करणारा वारकरी मरू नाही पण मेल मरू नाही पण मेल. ह्या बसलेल्या माता बहिणी कधी या माळी करता रडताना पाहिल्या का तुम्ही. अशी एखादी मुलगी म्हणली का त्या म्हाताऱ्याची ही माळ पाहून आके बघ ना आपल्या बापाच्या गळ्यात माळ किती चांगली दिसती ना. मग दुसरी पोरगी म्हणली का ती काढून कोण म्हणलं घे ना काढून घे ना तुपल्या मोठ्या पोराच्या गळ्यात. कोण म्हणलं घाल ना गळ्यात घाल ना. तेवढीच बापाची आठवण कधी दिसलं. अरे एखाद्या माता बहिणीने पवित्र तुळशीची माळ आपल्या आजोबाच्या बापाच्या गळ्यातली काढली लेकाच्या नातवाच्या गळ्यात घातली क्रांती होईल. त्या माता बहिणीच्या नावाने गावच काय उभा महाराष्ट्र टाळ्या वाजवी. कधी आता नका वाजू आता नका. माळ काढली तर माळी करता कोणी रडत नाही पण कानातल्या बाळी करता भूषण ये घेती काढोनी घेती काढोनी सांगतो पुढे चलतो. माळी करता रडत नाही पण कानातल्या बाळी करता 3-3.5 तोळ्याची बाळी असावं कोणाच्या बाबाच्या कानात आणि 2-3 पुरी असावं. किती ती बाबा गेल्या म्हणून रडत नाही बाळी पाहून रडतात. मोठी म्हणते आके बघ ना आपल्या बापाच्या कानात बाळी कशी चमचम करते ना. दुसरी लगेच म्हणती ती काढून कोण म्हणलं घे ना. आणि तिसरी म्हणती सोनाराच्या दुकानात घेऊन जाय ना त्याच्या नथन्या. आणि तेवढीच बापाची आठवण तुम्हाला सोन्याने आठवण राहतील माळीना राहत नाही. तुकोबराय म्हणता जे नाशिवान धन होतं ते घेऊन गेले माझ्या शाश्वत धनाला कोणी हात नाही लावला. तुकोबराय विण्याजवळ गेले विण्याला नमस्कार केला विण्याला लगेच धनकारा दिला आणि भजन करत करत इंद्रायणीच्या जवळ आले. इंद्रायणीचं उल्लंघन केलं. ऐका ऐका भंडारा डोंगर भामचंद्रा डोंगर आणि घोराडा डोंगर 3 डोंगरावर महाराजांनी भजन केलं. रात्र न कळी दिवस न कळी